राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये बेस्ट कॅडेटचा पुरस्कार मुलीला मिळाला आहे. ती मुलगी आहे आपल्यासोबत मीना तुपे. तुपे मॅडम, तुम्ही जे पुरस्कार मिळवला शिपाई म्हणून आपण काम करत होता आणि नंतर आता उपनिरीक्षक झालात. एकूण कसा हा प्रवास होता आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं यश मिळवलं? सर, पहिल्यांदा तर मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे. शिक्षण खडतर परिस्थितीत शिकायचं की नाही या पद्धतीने घेतलं. 10वी-12वीपर्यंत शिक्षण सगळं, 10वीपर्यंत प्राथमिक शाळेला, 12वी अशी सामान्य शाळेत झाली आणि त्याच्यानंतर डी एड केलं. डी एड नंतर महिला कॉन्स्टेबल बीड पोलीस दलात भरती झाली आणि नंतर मी 2012ला स्टार्ट केला अभ्यास आणि पहिलीच एक्झाममध्ये ही एक्झाम पास झाली. अभिनंदन तुमचं. पण त्याचबरोबर तुम्ही बीड मधल्या एका दुष्काळी परिस्थिती भागातून तुम्ही आलेला शेतकरी, तुमच्या वडिलांची शेती तिथं आहे. एकूण किती शेती आहे आणि कसं खडतर प्रवास? सर, माझ्या वडिलांची सुरुवातीला 4 एकर शेती आहे, ती पण पाण्याखाली नाहीये. कधी पाऊस पडला तर ठीक आहे, नाहीतर असंच आहे. आणि वडील माझे वयोवृद्ध आहेत आणि सर्व घराची जिम्मेदारी गेल्या 6-7 वर्षापासून मी सांभाळते. पण आई वडिलांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवून मला पूर्ण शिक्षण दिलं. कारण ग्रामीण भागात नको बोलत होते तेव्हाही माझ्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर मला फक्त गरज म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल झाले. कारण माझ्याकडे पुढील शिक्षण घेण्यासाठी कसलीही परिस्थिती नव्हती. शेतकरी मात्र आता तुम्ही बघतात बीड परिस्थितीमध्ये किंवा विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांची मुलं बऱ्याच वेळेस आपण त्यामुळे नाराज होतात किंवा फ्रस्ट्रेट होतात. तर काय केलं पाहिजे? तुम्ही काय आवाहन कराल त्या मुलांना, जी लोक शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांच्या पुढे? सर्वप्रथम मी सगळ्या मुलांना हेच आवाहन करेल की त्यांनी आपल्या आईवडिलाकडे एकदा पाहावं. मी छोटीशी होती जेव्हा आईवडील माझ्या शेतात खूप काम करायचे. कदाचित शाळेला जायला मला पुस्तकं नसायची तेव्हा मला राग यायचा आईवडिलाचा. तेव्हा कळत नव्हतं, असं वाटायचं की मला मुद्दामून इतरांसारखं मिळत नाही. पण जसं जसं कळायला लागलं, 8वी-9वीला आले, तसं मला त्यांच्या मेहनतीची किंमत कळाली आणि मी एवढंच ठरवलं की मी काहीतरी करावं आणि आईवडिलाला एक दिवस चांगले दिवस द्यावेत. वयाच्या 11 ते 12 वर्षापासून शेतातली सर्व कामं केली. इव्हन सगळी गाडी चालवणं, अवथांना, ह्या सगळं आजही मी ड्युटीहून गेले तर आजही मी शेतातली सर्व कामं करते. तर माझं ऑल महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलाला एकच आव्हान आहे की त्यांनी आपल्या आईवडिलाच्या डोळ्यातली जर पाणी आपल्याला बाजूला करायचं असेल तर त्यांनी आपल्या आईवडिलाच्या अगोदर मेहनत समजावी आणि त्यांची जे त्यांना त्रास होतोय प्रत्येक क्षणाला, आपण काय कमी भेटतंय ह्याचा विचार नका करू, आपण आईवडिलाला काय देता येईल याचा विचार करा आणि याच्याचमुळे आपली शेतकरी आत्महत्या रोखल्या जातील. एकूणच दुष्काळी परिस्थितीमध्ये मीना ही आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांनी मीनासारखं यश मिळवण्यासाठी आपल्या मुलांना तयार करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनूसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. आणि हाच पोलिसांच्या 113व्या बॅचमध्ये 273 महिला पोलीस पास आउट झालेल्या आहेत आणि यातील यशस्वी पोलीस उपनिरीक्षक विद्यार्थिनींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. राज्याच्या इतिहासात पोलीस अकादमीमध्ये पहिल्यांदाच मुलींनी डंका गाजवलाय. बेस्ट कॅडेट म्हणून मीना तुपे हिला पुरस्कार मिळाला आहे. तर सगळ्याच मुलींनी चांगला परफॉर्मन्स दिल्यामुळे आज आपल्यासोबत या सगळ्या पोलीस अकादमीतल्या यशस्वी मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि आता ह्या पोलीस उपनिरीक्षक झाल्यात. मीना, काय वाटतं तुला या यशाबद्दल? सर्व मुलींनी चांगला पराक्रम या ठिकाणी दाखवला. सर, सगळ्यात प्रथम सर्व महिलांचं मी अभिनंदन करते ज्यांनी खात्यात येण्याची हिंमत दाखवली. मी तर पूर्वी होते, पण ज्या सर्वसामान्य महिला होत्या त्यांनी डायरेक्ट ऑफिसर पदावर आल्या आणि या सर्व महिलांच्या बाबतीत आणि माझ्याही बाबतीत मला खूप प्राऊड फील करते. आणि आमच्या उपस्थित पालकांना, सर्व महिलांच्या किंवा इतर कॅडेटच्या, यांच्या डोळ्यातली अश्रू पाहून आम्हाला खूप प्राऊड फील करते आज. खरं म्हणजे तुझं अभिनंदन. तू पहिल्यांदाच हे कॅडेट पुरस्कार मिळाला, बेस्ट कॅडेट पुरस्कार मिळाला. सगळ्या मुलींच्या वतीनं म्हणजे तुला एक मला होय की पोलीस डिपार्टमेंटमध्ये जी काही कमी आहे, मुलींना कमी समजलं जातं, तुला काय वाटतं की येत्या काळामध्ये हे बदलेल चित्र? नक्की बदलेल सर, आणि ते बदलू आम्ही. ज्या भरती झालोय किंवा आलोय खात्यामध्ये, हिंमत दाखवून आलोय, तर आम्ही नक्की ते बदलू. आणि याचबरोबर आमचे जे सबऑर्डिनेट असेल किंवा वरिष्ठ असेल यांच्या बाबतीतही आम्ही ते बदलायसाठी प्रयत्न करू. तुम्हाला काय वाटतंय की किती चित्र हे सगळं बदलू शकतं आणि एकूण जे काही हे सगळे ट्रेनिंग झाली यामध्ये तुम्हाला त्याचा पुढे कसा फायदा होईल? पुढे खूप फायदा होईल सर आम्हाला. पहिल्यांदा तर MPAत रेकॉर्ड बनलेला आहे की पहिली महिला सॉर्ड ऑफ ऑनर. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि या प्रेरणेमधूनच पुढे आम्हाला काम करायला प्रेरणा अजून मिळेल. काय केलं पाहिजे महिलांसाठी असं वाटतं? एकूण जे आजकाल अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, सगळंच होत आहे, तुम्ही आता तुमच्यावर जबाबदारी आली खांद्यावर, काय केलं पाहिजे सर? महिलांचं सक्षमीकरण महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं इथं म्हटलं म्हणजे महिलांचा दबदबा निर्माण झालेला आहे. इथून गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये बघा तुम्ही, तिथंही तेच असणार आहे. अच्छा, चांगला विश्वास व्यक्त केला आहे. संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटमध्येच महिलांचा दबदबा असणार येत्या काळामध्ये, असा विश्वास या सर्व उपनिरीक्षक मुलींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला
मातृत्वाचं चित्र हे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मातृत्व पद्धतीनं दिसेल असं अपेक्षा करायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनूसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.